कवेकर साहेब, ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय बसवराजी पाटील साहेब आणि औषधाचे लोकप्रिय आपला सन्माननीय अभिमन्यूजी पवार साहेब, आपले लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय रमेश कराड साहेब, भारतीय जनता पार्टीचे आमच्या नेत्या सन्माननीय अर्चनाताई पाटील, शैलेजी लावकी, देविदासजी काळे, शैलेजी बोलवते, आमचे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि मला आवर्जून अभिमन्यूजी, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आणि ज्यांनी प्रवेश केला हा शुभ दिवस. आपल्या सर्वांचे नेते ज्यांच्याकडे बघून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो ते देशाचे माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब, आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि या दिवसाच्या मुहूर्तावर, या दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगतो की ज्यांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे ते सन्माननीय रविशंकरजी जाधव. अनेक वर्ष झाले एक काँग्रेस पक्षामध्ये सर्वसामान्यातला कार्यकर्ता. आम्ही गेल्या वेळेस अभिमन्यूजी आपण चांगला प्रयत्न केला त्या भागातून आपली ती जागा निवडून येण्याची, पण हा माणूस जमिनीवर किंवा जमिनीपेक्षा 1 इंच पाय खाली ठेवून राहून काम करणारा कार्यकर्ता प्रवेश झालेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने, आम्हा सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. त्यांच्यासोबत अनेक वर्ष सामाजिक काम करणारे सन्माननीय पुनीतजी पाटील यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. सन्माननीय चंद्रकांतजी साळुंखे यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये मी त्या ठिकाणी स्वागत करतो. सन्माननीय अशोकजी दडे यांचं देखील मी स्वागत करतो. सन्माननीय लक्ष्मीकांतजी जोगदर, सन्माननीय भगवानजी चव्हाण आणि त्यासोबत धर्मेंद्र विक्रमसिंग चव्हाण यांचं देखील मी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. त्यांच्यासोबत आलेले सर्व असंख्य सर्वांचं देखील, त्यांच्यासोबत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, आम्हा सर्वांच्या वतीने स्वागत करतो. मी आपल्या सर्वांना या निमित्ताने एकच विषय सांगणार आहे, या पक्षामध्ये कोणी नेता कार्यकर्ता नाही. भारतीय जनता पार्टी काम करत असताना हे परिवार म्हणून त्या ठिकाणी काम करतात. या भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सर्वांचं मी अंतःकरणातून स्वागत करतो आणि विनंती आपल्या सर्वांना करतो की येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सज्ज राहा. येणाऱ्या काळामध्ये ताकदीने आपल्याला निवडणुकीला समोर जायचंय आणि आपल्या सर्वांचं एकच स्वप्न राहायला पाहिजे. अनेकदा म्हणतात एखाद्या व्यक्तीचा वारसा असतो, पण आपल्या या पक्षामध्ये विकासाचा वारसा आहे. केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा विकासाचा वारसा आहे, महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकासाचा वारसा आहे. हा विकासाचा वारसा लातूर पर्यंत घेऊन येण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आम्हा सर्वांच्या वतीने परत एकदा त्यांना सर्वांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.